मॅडम न्याय तेवढा द्या, दुसरं काही तर आम्हाला न्याय द्या. माझ्याकडे शब्द नाही, पण काय लक्षात ठेवा, मी तुमची मोठी बहीण म्हणून तुमच्यासोबत नेहमी आहे. आजपासून तुमची सुख दुःख सगळी माझी. तुमच्यापेक्षा वाईट काळात मी गेली, अजूनही जाते. ताई एकतर हे कुटुंब सध्या खूप दुःखावेगामध्ये आहे. त्याच्यामुळे ही प्रत्येक सुज्ञ नागरिकांची मागणी असली पाहिजे की ज्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याचा प्रकार इथे घडलेला आहे, तर दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याबरोबरच म्हणजे याला वेळेची मर्यादाही असली पाहिजे. कारण या कुटुंबियांच्या तीव्र भावना ह्या फक्त कुटुंबियाच्या नसून सर्व समाजाच्या आहेत. आणि इथे जेव्हा मी समाज म्हणते तेव्हा समाजातला प्रत्येक घटक आहे तो जातपात विरहित. म्हणजे एखादं उमदं नेतृत्व अशा पद्धतीने जर काळाच्या पडद्याआड जाण्याचा प्रयत्न कुणीतरी हेतुपुरस्पर करत असेल तर खरोखरच मग या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिलेली आहे काय?
हाही प्रश्न नक्कीच मनाशी पडतो आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांना आमचं नम्र आवाहन आहे की या प्रकाराचा तातडीने छडा लावला गेला पाहिजे आणि नुसतं आरोपींना अटक करण्यापुरतं हे प्रकरण मर्यादित न राहता या प्रकरणाचा मास्टर माइंड कोण आहे हे शोधणं आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत याकरता प्रशासनाने कायम सजग राहून कार्यवाही करण्याबाबत सक्त सूचना दिल्या जाणं अतिशय गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. हत्या असतील, अपहरण असतील, याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. बीड कुठेतरी बिहारच्याकडे वाटचाल करते, काय वाटतं? बिहारच्याकडे वाटचाल करते असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की सुसंस्कृत महाराष्ट्राला काळीमा लावण्याचं काम बीडमधनं होत आहे.